पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे येत्या काही काळात आपमधून बाहेर पडतील आणि वेगळा पक्ष स्थापन करतील किंवा आपमध्येच मोठी फूट पाडून एक वेगळा गट किंवा पक्ष स्थापन करतील आणि भविष्यात ते पंजाबचं राजकारण स्वतंत्रपणे करतील। कदाचित ते भाजपबरोबर सुद्धा जातील असा एक गौप्यस्फोट वजा वक्तव्य करून अकाली दलाचे सर्वेसर्वा सुखबीर सिंग बादल यांनी अचानकच धमाल उडवून दिलेली आहे। सुखबीर सिंग बादल यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ आहेत, पण त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे तो म्हणजे पंजाबची जी काही आता एकूण राजनीती आहे किंवा राजकारण जे आहे पंजाबचं ते आमूलाग्र बदलतं आहे आणि या सगळ्यात अकाली दलासारखा पंजाबमधला सर्वेसर्वा असलेला पक्ष पुढच्या काळात जवळपास अडगळीत फेकला जाणार आहे। त्यामुळेच कदाचित बादल या पद्धतीनं बरसले असतील असं दिसतं आहे। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण बघितलं असेल की म्हणजे आर्क्टिक प्रदेशामध्ये काही असे प्राणी आहेत की ते हायबरनेशनमध्ये जातात, म्हणजे जवळजवळ 6 महिने निद्रावस्थेत जातात आणि उन्हाळा सुरू झाला की ते पुन्हा जागे होऊन त्यांचं सगळं जीवन त्यांचं परत सुरू होतं। तसे गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडे अनेक राजकारणी असे राजकीयदृष्ट्या हायबरनेशनमध्ये गेलेले आहेत आणि त्यातलेच एक म्हणजे सुखबीर सिंग बादल। गेल्या काही काळामध्ये म्हणजे पंजाबच्या राजकारणात मोठ्या उलटापालटी सुरू असल्या तरीसुद्धा अतिशय शांतपणे राहून कुठेही काही वादग्रस्त कुठलंच वक्तव्य न करता शांतपणे बसलेल्या सुखबीर सिंग बादल यांनी अचानकच परवा दिवशी एका वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की पंजाबमध्ये आप हा जो पक्ष आहे म्हणजे भगवंत सिंग मान पंजाबचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते हे पुढच्या काळामध्ये आप पक्षाला सोडचिठ्ठी देतील किंवा आप पक्षापासून फारकत घेतील। आपला वेगळा गट किंवा आपमध्ये उभी फूट पाडून मोठा गट हा बरोबर घेऊन जातील, अर्थात तो पंजाबमधलाच असेल आणि त्यांचं वेगळं राजकारण पंजाबमध्ये सुरू होईल असं अचानक या सुखबीर सिंग बादल यांनी सांगितलं आणि एकदम धमाल उडवून दिली। वस्तुतः हे जे भगवंत सिंग मान आहेत ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत वगैरे वगैरे हे त्यांच्या पक्षाने किंवा अन्य टीकाकारांनी म्हटलं असं चाललं असतं, पण भगवंत सिंग मान यांनी अचानक हा विषय पुढे आणून धमाल उडवली। तर यासाठी मी मित्रांनो म्हणतो आहे की पंजाबचं राजकारण गेल्या 6 महिन्यामध्ये आणि विशेषतः ही निवडणूक सुरू जेव्हा झाली म्हणजे अगदी जानेवारी फेब्रुवारीपासून तिथल्या राजकारणामध्ये मोठ्या उलटापालटी सुरू झालेल्या आहेत आणि त्याचे बॅकग्राऊंडर सगळा हा गेल्या 4-5 वर्षातला आहे। आपल्याला आठवत असेल की देशात कृषी कायदे लागू केल्यानंतर पहिल्यांदाच जे काही शेतकरी आंदोलन झालं आणि पंजाबमधून लोक सगळे अचानक दिल्लीच्या दिशेने आले, तो सगळा भाग आपण बघितलेला आहे। तर त्यावेळेला केंद्रातल्या सरकारमध्ये अकाली दल सहभागी होतं आणि या सुखबीर यांच्या पत्नी हरसिमरत कौर तर त्या केंद्रीय मंत्रिमंडळात होत्या, पण त्यांनी त्यावेळेला राजीनामा दिला आणि अकाली दल हा सत्तेतून बाहेर पडला। एक गोष्ट मात्र त्यात सगळ्यात लक्षात घेतली पाहिजे की सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेताना किंवा त्याही नंतर अकाली दल किंवा बादल पतिपत्नी असतील किंवा त्यांचे जवळचे सगळे सहकारी असतील तर त्यांनी कधीही भाजपवरती अनाठायी टीका केलेली नाही। नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा नड्डा असतील किंवा अन्य पंजाबमधले भाजपचे नेते असतील तर त्यांनासुद्धा त्यांनी कधीही टीकेचं लक्ष केलेलं नाही। एक मुद्दा म्हणजे आम्हाला कृषी कायदे मान्य नाहीत त्या एकाच मुद्द्याभोवती आणि आमचा विरोध हा फक्त या मुद्द्याला धरून आहे, या मुद्द्याच्या विरोधात आम्ही उभे आहोत हे दाखवून देण्यामध्ये यांनी कुठलीही कसर बादल कुटुंबानं ठेवलेली नाही। अकाली दलानंही
अन्यथा त्यानंतर अनेक निर्णय मोदी सरकारने घेतले, त्या प्रत्येक वेळेला अकाली दलाने कायम या सरकारची साथ दिलेली आपल्याला लोकसभेत असेल किंवा राज्यसभेत असेल तर आपल्याला दिसून येईल. म्हणजे तो एक मुद्दा फक्त कृषी कायद्यांचा जर सोडला तर अन्य कुठल्याही बाबतीत काँग्रेस, भाजप आणि अकाली दल यांच्यामध्ये वाद होता किंवा झाला असं आपल्याला दिसलेलं नाही. अर्थात पंजाबच्या राजकारणामध्ये भाजप आणि अकाली दल यांची मैत्री ही 20 वर्षाहून अधिक काळची आहे. म्हणजे ते काही आजचं काहीतरी समीकरण आहे असं काही भाग नाही आहे. आणि पंजाबच्या राजकारणामध्ये पारंपरिकदृष्ट्या अकाली दल आणि काँग्रेस हेच दोन मोठे भिडू होते. म्हणजे सत्ता एकतर काँग्रेसकडे यायची किंवा अकाली दलाकडे जायची. प्रकाश सिंग बादल असतील, आपल्याला आठवत असतील, म्हणजे तिथे सुरजीत यांच्यासारखा एक कम्युनिस्ट नेतासुद्धा तिथे होता. परंतु कम्युनिस्टांना तिथे कधी फार वाव मिळाला नाही. काशीराम यांनी म्हणजे बहुजन समाज पक्षाचे एकेकाळचे सर्वेसर्वा निर्माते म्हणजे केलेले काशीराम ते पंजाबमधून एकदा लोकसभा निवडून आलेले आहेत. पण असं जरी असलं तरी काँग्रेस किंवा अकाली दलाची पंजाबच्या राजकारणावरची पकड इतकी घट्ट होती की तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा बसपा असेल तर या कुठल्याही पक्षाला तिथे कधी जम बसवता आला नाही किंवा त्यांना शिरकावही करता आला नाही. तशीच गोष्ट भाजपची होती. भाजपलाही पंजाबच्या राजकारणात तसा काही म्हणावा असा जम बसवता आलेला दिसलेला नाही. म्हणजे ते उघड आहे. आणि देशात अन्यत्र अगदी कर्नाटकात सुद्धा भाजपनी स्वबळावर सत्ता आणून दाखवली किंवा अन्य राज्यांमध्ये भाजपनी सत्ता मिळवली किंवा ते सायझेबल अमाऊंटमध्ये भाजप दिसली, तर असं चित्र पंजाबमध्ये कधी दिसलं नाही. मात्र आत्ता या गेल्या 6 महिन्यामध्ये आणि विशेषतः जानेवारी-फेब्रुवारीपासून ज्या गतीनं पंजाबचं राजकारण बदलतं आहे तर ते फार मुळापासून बदलतं आहे. आणि जसं पहिल्यांदा कृषी कायद्यांच्या विरोधात झालेले शेतकरी आंदोलन आहे तसं गेल्या वेळेला झालेलं जे तथाकथित एक कृषी आंदोलन जे आपण सगळ्यांनी बघितलं, हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री खट्टर यांनी ते अत्यंत खंबीरपणे ते हरियाणातच रोखून ठेवलं. आणि एक जो काही म्हणजे त्याला पुढं करून या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्लीत जो काही धुमाकूळ घालायचा प्रयत्न काही विघातक शक्ती करत होत्या तर त्याला ज्या पद्धतीनं पायबंद घातला, त्या घटनेमुळे खरं तर पंजाबच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावरती उलटापालटी सुरू झालेली आहेत. आपल्याला म्हणजे याच्यावरती आम्ही एकदा आपण व्हिडिओ पण केलेला आहे. पण तरी थोडं रिमाइंडर म्हणून की शीख समाज आपल्याला माहिती आहे तो उद्यमशील आहे. जगभर तो गेलेला आहे. उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, मग छोटा आहे की मोठा आहे हा मुद्दा नाही आहे. तर या सगळीकडे हा शीख समाज अतिशय शांतपणे तो ज्या देशात गेला त्या देशातल्या संस्कृतीशी तो मिळून मिसळून, कधी शीख समाजामुळे कधी कुठल्या देशात दंगल झाली वगैरे असं आपल्याला कधीही ऐकायला मिळालेलं नाही, मिळण्याची शक्यता नाही. कारण मुळात तो उद्यमशील समाज आहे. जाईल तिथे तो त्या संस्कृतीशी मिळून मिसळून आपला रंग वेगळा ठेवूनही तो असा असलेला समाज. पण या खलिस्तानी मुवमेंटमुळे या समाजावरती पुन्हा डाग लागलेले आहेत. विशेषतः म्हणजे पंजाबमध्ये जो काही हिंसाचार झाला तर त्यावेळेला बेन सिंग आणि KPS गिल अशा जोडीनं ते सगळं खलिस्तानचं आंदोलन मोडून काढलं. आपण ते सगळं वाचलेलं आहे. अनेकांनी तो अनुभवलेलाही काळ आहे. आणि आता तसंच पुन्हा काहीसं जे आहे ते खलिस्तानची मुवमेंट ही पुन्हा रिवाईव्ह करायचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याच्यातच या सगळ्यातच आप हा घटक बरोबर येतो आहे. म्हणजे तो जो खलिस्तानी नेता आहे गुरुपतवंत सिंग पन्नू, त्यांनी तर अखिल ब्रह्मांडातले एकमेव जे काही इमानदार आहेत श्री केजरीवाल, तर त्यांना आपण पैसे काही कोटी कसे दिले वगैरे वगैरे दिलं आहे. आणि आता त्या प्रकरणाची NIA तपासणीसुद्धा होणार आहे. म्हणजे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आणि त्यांचा जो एकमेव इमानदार सगळा जो पक्ष आहे तर तो आपण पाहतोच आहे वेगवेगळ्या कारणांनी हा गर्तेत चाललेला आहे. इकडे बोंब मारायची की घटना वाचली पाहिजे, पण त्यांची सगळी कृत्य ही घटनेच्या विरोधातली आहेत. हे आता वारंवार दिसतं आहे. म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने साधारणपणे तुम्हाला सत्तेपुढे सगळंच गौण आहे असं सांगत लाद घातली तरीसुद्धा
आज हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार यांनी सत्ता सोडलेली नाही. असो, तो कोळसा उगाळवाडा काळाच आहे. परंतु या सगळ्यात एक गोष्ट आपल्याला दिसून येते आहे ती अशी की भगवंतसिंग मान हा गेल्या काही काळामध्ये या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदाराबरोबर राहिलेला नाही आहे. म्हणजे जेव्हा केजरीवालांना अटक झाली तर त्यावेळेला अपेक्षा अशी होती की पंजाबमधून आपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती दिल्लीत येतील आणि मग जरा धुडगूस वगैरे घालता येईल. मग एक अराजकवादीच आम्ही आहोत, त्यामुळे त्या अराजक दिल्लीत निर्माण करायचा प्रयत्न हा केजरीवाल आणि कंपनीचा होता. परंतु पंजाबातून त्यावेळेला कोणीही दिल्लीत आलं नाही, ही सुद्धा वास्तविकता आहे. आणि मग खरं तर तिथूनच आप म्हणजे भगवंतसिंग मान आणि केजरीवाल कंपू यांच्यात दुही कशी वाढत चाललेली आहे हे दिसतच होतं. यात वेगळं सांगावं असं काही नाही. त्याला पंजाबच्या पार्श्वभूमीवरती एक वेगळा संदर्भसुद्धा आहे. ते म्हणजे हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार आणि ज्यांना म्हणजे ते दिल्लीचे मुख्यमंत्री असेल तरी एखाद्या महापौर आपल्याकडे ज्यांना अधिकार नाहीत असे हे नेते, त्यांना देशात कुठेही जायचं असेल तरी भगवंतसिंग मान हे तिकडून विमान घेऊन यायचे आणि मग हे साहेब तिकडे मान यांना घेऊन जायचे. म्हणजे थोडक्यात मान हे वैमानिक वजा ड्रायव्हर आहेत असं चित्र निर्माण झालेलं होतं आणि त्याचा फटका पंजाबात मान यांना बसत होता. सो प्राईड ऑफ सीख हे जे आहे त्याला हा धक्का लागत होता. त्यामुळे कधीतरी हे असं होणार हे स्पष्ट होतं. पण आत्ता ज्या गतीनं किंवा ज्या पद्धतीनं केजरीवाल यांच्यावर आरोप होत आहेत आणि त्यात तपास होत आहेत, त्यातला सगळ्यात आत्ता NIAचा जो अँगल आलेला आहे तो भयंकर आहे आणि ते होणार अपेक्षितच होतं. या गुरुपतवंत सिंग पन्नूनं मध्यंतरी एक फोटोच व्हायरल केलेला होता, तोही आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि तिथे हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार त्या बैठकीत बसलेत आणि ते सगळे खलिस्तानवादी बसलेले आहेत असाच तो फोटो होता. म्हणजे ते नाकारायचं, आम्ही भेटलोच नाही असं नाकारायची कुठलीही संधी ही या गुरुपतवंत सिंग पन्नूनं ठेवलेली नाही. आणि त्यावेळेला आम्ही काही कोटी रुपये म्हणजे ते 135-140 कोटी रुपये वगैरे दिले. म्हणजे ते इन टर्म्स ऑफ डॉलर्स $1 मिलियन असं ते आहे, पण तेवढे पैसे दिले असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता खरं खोटं ते एकमेव इमानदार आणि ते दुसरे पन्नू तेच सांगू शकतील, पण त्याचा दावा आहे. आणि या एकमेव इमानदार पार्टीनी तो दावा मात्र आज ताग्यात खोडून काढलेला नाही. आणि आता NIAच्या तपासाच्या दिशेने हे प्रकरण जात आहे. म्हणजे थोडक्यात खलिस्तानवाद्यांशी म्हणजे विघातक शक्तींशी आप जोडलं जाणार हे स्पष्ट आहे. आणि इथं पंजाबमध्ये हा मान यांना फार मोठा धक्का यामुळं बसणार आहे. एकतर आपल्याला जसं वाटतं म्हणजे की ते खलिस्तानवादी पुन्हा ते रिवाईव्ह होते वगैरे वगैरे, पण तशी परिस्थिती नाही आहे. काय शांतताप्रेमी असा एक मोठा समुदाय म्हणजे ते शीख आहेत, हिंदू आहेत, दलित आहेत किंवा अन्यही समाज तिथे मोठ्या प्रमाणावरती आहे, ते सगळे पीस लविंग आहेत. आणि 80च्या दशकामध्ये झालेला हिंसाचार हा त्या समाजाने अनुभवलेला आहे. त्याच्या स्मृतीही त्या सगळ्या समाजाच्या मनात आजही ताज्या आहेत. त्यामुळे ते सगळं पुन्हा या समाजाला अनुभवण्याची अजिबात इच्छा नाही. मग ह्या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदाराला हाताशी धरून जर असे खेळ जर पंजाबात होणार असतील तर ती पंजाबी जनता कधीही सहन करणार नाही. आणि त्याच्यातले विश्लेषण आम्ही मागच्या वेळेला केलेलंच आहे. पण तोही एक अँगल हा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे मान ही संधी लक्षात घेऊन मान हे आपपासून म्हणजे विशेषतः केजरीवाल आणि कंपूपासून लांब जाणार हे गेल्या महिन्यात दीड महिन्यात स्पष्टपणे दिसत होतं. आणि त्याचं सूचन हे बादल यांनी केलं आहे. पण ते तेवढ्यापुरतं आहे का? म्हणजे पंजाबमधल्या या खलिस्तान मंडळींच्या हालचाली आणि हे सगळं लक्षात घेता मध्यंतरीच्या म्हणजे त्याला 6 महिने होऊन गेले, पण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यंतरी मान यांना दिल्लीत बोलावून घेतलेलं होतं आणि त्यांच्या 2 ते 3 वेळेला त्या संदर्भातल्या चर्चाही झालेल्या होत्या. आणि पंजाबात ज्या पद्धतीनं हे खलिस्तानवादी चळवळ पुन्हा रिवाईव्ह होती आहे त्याच्यावरती केंद्राने म्हणजे अमित शहा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. आणि त्यावेळेला मान यांनी सांगितलेलं होतं की हे पुन्हा आमच्या राज्यात येऊ नये म्हणून मी केंद्राला लागेल ते सहकार्य करेन. त्याच्याही आधी खरं तर म्हणजे मान यांनी म्हणजे मी बघितलं काही वृत्तपत्र किंवा हे मी सहज चाळून काढली गेल्या 4-8 दिवसांमध्ये,
तर मान यांनी कुठेही पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहा असतील, डोवाल असतील आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, किंवा भाजपचं सरकार जरी असेल तरी त्याच्यावरती फार काही टीका केलेली मला दिसली नाही. म्हणजे त्या टीका करण्याचं सगळं काम हे केजरीवाल आणि कंपू करत होता. तर त्यावेळेला मौनम सर्वार्थ साधनम हे मान महाशय बाजूला बसलेले असायचे, पण त्यांनी कधी या सरकारवरती घणाघाती टीका केली किंवा अस्थायी टीका केली असं काहीही दिसलेलं नाही. गुरदासपूरमध्ये पंतप्रधानांना ज्या पद्धतीनं मागं यावं लागलं तर ते सुद्धा एक अर्थात त्यावेळेला ती वेगळी निवडणूक होती, तो विषय पूर्ण वेगळा होता. पण त्यामुळं सावध झालेल्या पंजाबी समाजाने, मी कुठला शीख किंवा हिंदू असं म्हणत नाही, गुरदासपूरच्या घटनेनंतर पंजाबमधले सगळे शांतताप्रेमी किंवा मोठ्या प्रमाणावरती समाज हा खरं तर सावध झालेला होता की हे पुन्हा असलं जर आपल्याकडे झालं तर या सगळ्या चर्निंगमध्ये एक गोष्ट आपल्याला अशी म्हणजे दिसून येते आहे की कोण्या एकेकाळी म्हणजे अगदी आत्तापर्यंत पंजाबच्या राजकारणातला एक हुकमी एक्का असलेला जो अकाली दल आहे तो गेल्या काही काळामध्ये पंजाबच्या राजकारणातून पूर्ण वजा होतो आहे. म्हणजे पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपनं जी मुसंडी मारली, काँग्रेस खच्ची झालं का? झालं, पण काँग्रेसच्या बरोबरीने किंवा किंबहुना त्याहीपेक्षा जास्त हा फटका अकाली दलाला बसला आणि तो पक्ष अगदीच सीमित होऊन गेलेला आहे. काँग्रेसकडे त्यावेळेला कॅप्टन अमरिंदर सारखे निष्णात नेते होते, पण एक मोठा चंक त्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडला आणि आत्तासुद्धा काँग्रेसला लागलेली गळती मोठी आहे. म्हणजे भाजपचे विद्यमान जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील जाखड हे खरं तर मूळचे काँग्रेसचेच आहेत, पण काँग्रेसच्या ध्येयधोरणांमुळे व्यथित झालेले, वैतागलेले जाखड बाहेर पडले आणि ते भाजपमध्ये आता उत्तमपणे काम करत आहेत. बेअंत सिंग यांचे नातू रवनीश सिंग बिट्टू हे सुद्धा लुधियानामधून आता भाजपचे उमेदवार आहेत, ते भाजपमध्ये आलेले आहेत. आणि गेल्या 3 आठवड्यांमध्ये पंजाबातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरती असलेले जे सुमारे 150 शीख नेते, स्थानिक पातळीवरती त्यांचा मोठा दबदबा आहे. म्हणजे त्यांची नावं आपल्याला माहिती असायला पाहिजेत असं नाही, पण हे मोठ्या प्रमाणावरती भाजपमध्ये येत आहेत. मग खरं तर ते शीख नेते हे अकाली दलातही जाऊ शकले असते, त्यांना तो पक्ष होताच. म्हणजे अकाली दल हा पंजाबच्या राजकारणातला दबदबा असलेला एक पक्ष होता, पण ते तिथे गेलेले नाहीत, ते सगळे भाजपमध्ये येत आहेत आणि ती लाट अजूनही थांबत नाही आहे. ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरती पण असा एक प्रभावशाली आणि त्यांच्यामुळे काही प्रभाव समाजावर पडू शकेल असे वर्ग हे भाजपशी जोडले जात आहेत. बादल यांचं दुखणं खरं तेही एक आहे. म्हणजे पुढच्या काळामध्ये पंजाबच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि अकाली दल हे पूर्णपणे श्रंक होऊन गेलेले असेल. संपतील असा माझा दावाच नाही आहे किंवा असा कुठला पक्ष अचानक संपतो वगैरे असंही होत नाही, पण त्यांचा जो मासबेस आहे हा पूर्णपणे गेलेला आहे आणि तो मासबेस हा आप आणि भाजपकडे आलेला आहे. आणि म्हणून बादल हे जे सांगतायत की पुढच्या काळामध्ये, अर्थात त्यांनी ते कधी होईल असं काही सांगितलेलं नाही आहे, पण त्यांचा रोख लक्षात घेतला तर लोकसभा निवडणुकीनंतर आप विशेषतः भगवंत सिंग मान हे आपमधून एकतर बाहेर पडतील किंवा आप माझीच आहे असा दावा करतील. पण क्रक्स ऑफ द स्टोरी की एक वेगळा आप मान पुन्हा उभा करतील. पंजाबमध्ये त्याचं नेतृत्व ते करतील आणि ते या मूळ पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पंजाबचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं करतील आणि त्या वेगळ्या राजकारणामध्ये आप किंवा काँग्रेसला फारशी जागा असणार नाही. बादल बरसे तो ये कारण आहे. म्हणजे बादलांना खरं ते सांगायचं होतं, पण तसं काही न बोलता त्यांनी आपवरती हे एक ओनस ठेवून, आणि ऑब्व्हियसली ते भाजपवर फारशी टीका करतच नाहीत. म्हणजे 4 जूननंतर आपमध्ये फूट पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. 4 जून आता काही फार लांब नाही आहे, जवळच आहे. पण एक आत्ता दिसतं आहे ते चित्र असं आहे की 2027मध्ये पंजाबमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये
भाजप म्हणजे त्या निवडणुका झाल्यानंतर भाजप हा त्या राज्यातला सगळ्यात मोठा ड्रायव्हिंग फोर्स असेल असं चित्र आजच पंजाबमध्ये दिसतं आहे आणि कदाचित त्याहीमुळे बादल त्रासलेले आहेत. आता बघूया 4 तारखेनंतर खरंच मान बाहेर पडतात किंवा नाही. एक दिन तो ये होना ही है, दिसेल आपल्याला. मित्रांनो, आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.